नमस्कार, मी मंजू. माझ्या यूट्यूब चॅनल मंजू क्रिएशन्सवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आता शाळा सुरू झाल्या आहेत आणि सकाळची मुलांच्या डब्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. तसेच बऱ्याच घरांमध्ये दोघेही नोकरीनिमित्त नाश्ता करूनच बाहेर पडतात. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकाच पिठातून तयार केलेले 3 वेगळ्या चवींचे लज्जतदार पराठे. आपण सर्वप्रथम याचं पीठ मळून घेऊया. मी इथे 2 मोठे कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया चवीसाठी, थोडं तेल घालूया मोहन म्हणून आणि पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. पीठ आपल्याला साधारण घट्टसरच भिजवायचं आहे, चपातीसारखं मऊ भिजवायचं नाही आहे. हे बघा, साधारण आपलं असं घट्टसर पीठ मळून झालं आहे. थोडंसं तेल लावूया आपण त्याला आणि आराम करायसाठी 5 ते 7 मिनटं झाकून ठेवूया. आपण मळून ठेवलेलं पीठ आता एकजीव झालं आहे छान. आपण ह्याचे एकसारख्या आकाराचे मध्यम गोळे करून घेऊया. हे बघा, एवढ्या आकाराचे आपण गोळे करायचे आहेत. 5 गोळे आपले झालेत बघा एवढ्या पिठात. आपण आपला पहिला पराठा करूया. हा 8 पदरी पराठा आपण करणार आहोत. ह्याचे छान लेयर सुटतात असे पराठ्याचे. मी जसा करते तसाच तुम्ही करा, जरासुद्धा बदल करू नका. मी दाखवते त्याप्रमाणे केलं तर तुमचासुद्धा पराठा जसा आता तुम्ही बघालच, जसा माझा पराठा झालेला असेल तसाच तुमचा पण होईल. कृती व्यवस्थित छान बघा. असे आपण लेयर्स लावून घ्यायचे आहेत पराठ्याला. मी इथे तूप वापरलेलं आहे. तुपामुळे खुसखुशीतपणा येतो. आणि आता आपण शेवटची घडीही घालूया आणि पराठा लाटून घेऊया. साधारण आयताकृती असा आपला हा पराठा होत असतो. त्याला गोल वगैरे करायची काही गरज नाही. छान आपला झाला बघा. लगेच आपण आपला पराठा हा भाजून घेऊया. दोन्हीकडून आपल्याला छान भाजायचा आहे पराठा. तुम्ही बघू शकता लगेच त्याचं लेयर सुटायला सुरुवात झाली आहे. तूप लावून आपण भाजणार आहोत. थोडंसं दाबून घेतलं तरी चालेल. खरपूस भाजायचं आहे आपल्याला छान. भाजायला थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण पराठा आपल्याला छान भाजायचा आहे जेणेकरून तो खुसखुशीत होतो मस्तपैकी. हे बघा किती सुंदर कलर आला बघा पराठाला आपल्या. आणि लेयर एक एक लेयर ह्या पराठ्याचा सुटलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर लेयर सुटलेत. ह्याचे अक्षरशः 8च्या 8 पदर सुटलेले आहेत. आपण आपला आता लगेच पुढचा पराठा पाहूया. ह्यासाठी मी पुन्हा एक पोळी लाटून घेत आहे. हा आपला पराठा असणार आहे कसुरी मेथी आणि तिळापासून बनवलेला. मी यासाठी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि तीळ आणि थोडंसं मीठ आपल्याला लागणार आहे. हे सगळं मिक्स करून आपण हे बघा तुम्ही पाहू शकता. तीळ कसुरी मेथी आपल्याला पराठ्याच्या आतमध्ये लावायचं आहे आणि तूप आणि पीठसुद्धा लावायचं आहे. आणि अशा प्रकारे त्रिकोण करून त्रिकोणी पराठा आपण ह्याचा करणार आहोत. हा आपला दुसरा पराठा आहे कसुरी मेथीचा पराठा. हा खूप टेस्टी लागतो पराठा. यामध्ये आपण थोडंसं मीठ अजून घालून घेतलेलं आहे जेणेकरून मेथीची टेस्ट बॅलन्स होईल. हे बघा किती छान पराठा. मी ह्याला बाहेरून सुद्धा लावली होती कसुरी मेथी. भाजून घेऊया आपण छान. हे बघा छान फुगलं आहे आता आपलं. हे बघा आणि इतकं छान डिझाईन तयार होते त्या कसुरी मेथीची त्याच्यावर.
आणि तीळ भाजले जातात. एकदम नटी फ्लेवर येतो त्या तिळांचा. डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुलं आवडीने खाणार आणि नाश्त्याला सुद्धा आपल्याला वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंद मिळणार. ब्रेड बिस्किटपेक्षा तर खूपच चांगलं आणि पौष्टिक. याला सुद्धा आपण तूप लावून भाजून घेणार आहोत. छान खरपूस भाजला गेला आपला पराठा. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर सुटलेत बघा. वा, किती छान कलर आला आहे. हा आपला झाला कसुरी मेथी आणि तिळाचा. आपण लगेच आपल्या तिसऱ्या मजेदार पराठ्याकडे वळूया. यासाठी मी 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत. एक लाल मिरची बारीक चिरली आहे, जिरं आहे आणि थोडंसं मीठ आहे. अत्यंत चवदार आणि मजेदार टेस्टचा हा पराठा बनतो. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळं लसूण आणि मिरची, जिरं आपण सगळं लावून घेतलेलं आहे आणि याचा आता आपण पराठा लाटणार आहोत. हा सुद्धा आपण त्रिकोणी पराठाच करणार आहोत. आधी आपण हे सगळं साहित्य जे घातलेलं आहे ते आतमध्ये सगळं मिसळून घेऊया आणि पुन्हा याला आपण चौपदरी घडी करून ह्याचा छान त्रिकोणी पराठा लाटून घेऊया. हा पराठा चीज बरोबर वगैरे खूप छान लागणार. चीज आणि सॉस हे उत्तम कॉम्बिनेशन आहे ह्या पराठ्यासाठी. टोमॅटो सॉस आणि चीज. हा सुद्धा पराठा आपला छान बघा, जिरे किती छान दिसत आहेत. भाजून घेऊया आपण मस्तपैकी. जिरे, लाल मिरची आणि लसूण. आता आपण हा आपला जिऱ्याचा पराठा सुद्धा छान खुसखुशीत भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्याचे सुद्धा लेयर छान सुटलेले आहेत. तूप घालून आपण भाजूया. आतमधल्या लेअरमध्ये सुद्धा मी थोडंसं तूप घातलंय. तर आज आपण बघितले एकाच पिठापासून 3 खुसखुशीत खमंग पराठे. हा जिऱ्याचा पराठा सुद्धा अतिशय छान फ्लेवरचा आहे. आपले जे 2 गोळे राहिलेले होते त्याचे मी 8 पदरी 2 पराठे इथे करून घेतलेले आहेत. किती सुंदर पराठे झालेत बघा. एक एक पदर मोकळा झालेला आहे त्याचा छान. आपले तिन्ही प्रकारचे पराठे आता छान तयार झालेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉम्बिनेशन बरोबर हे पराठे एन्जॉय करू शकता. मी माझ्या आवडीचे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगत आहे. 8 लेअरचा पराठा आणि कैरीचा चुंदा, कसुरी मेथी, तिळाचा पराठा आणि साखर आंबा. आणि आपला तिसरा पराठा जो आहे जिरे, लसूण, लाल मिरचीचा पराठा अधिक चीज व टोमॅटो सॉस. हे कॉम्बिनेशन्स तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मंजू क्रिएशन्सला भेट देत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.